बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शरद मोहोळ हत्या प्रकरणासंदर्भातली। शरद मोहोळचा गेम केला मास्टर माइंडला सांगा, आरोपीनं संतोष कुरपेशी सोबत फोनवरून संवाद साधताना हे वक्तव्य केलंय। शरद मोहोळ हत्या प्रकरणातला मास्टर माइंड नेमका कोण आहे हा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित झालाय। पळून गेल्यानंतर आरोपीनं नव्या सिम कार्डवरून हा फोन केलेला होता आणि त्या संभाषणातलं हे वाक्य आता समोर आलेलं आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, शरद मोहोळ हत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येतेय, आता मास्टर माइंडचं नाव समोर येतंय, काय तपशील आहेत या संदर्भात? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर गँगस्टर शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर आतापर्यंत पुणे पोलिसांनी जवळपास 13 लोकांना अटक केलेली आहे आणि धक्कादायक म्हणजे यातून रोज नवीन माहिती समोर येते। पुणे पोलीस ज्या पद्धतीने तपास करतायत त्यामुळं आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ते म्हणजे जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर, ज्याने फायर केलेलं होतं शरद मोहोळवर, त्यांनी पळून जाताना एक फोन लावण्यात आलेला आहे त्याच्याकडून आणि तो फोन फक्त एवढंच बोलण्यासाठी की मास्टर माइंडला सांगा, गेम केला असं म्हणण्यासाठी त्यांनी हा फोन केलेला होता। ज्या फोनवरून, ज्या सिम कार्डवरून हा कॉल करण्यात आलेला आहे तो नुकताच 8 दिवसांपूर्वी ऍक्टिव्हेट करण्यात आलेला होता आणि फक्त एक कॉलसाठी, तेही फक्त मास्टर माइंडला सांगा, गेम केला हे सांगण्यासाठी। नेमकं आता हा मास्टर माइंड कोण आहे? शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर आतापर्यंत जे कारण, जे जुने त्यांचे वैर समोर आलेले होते तेवढंच कारण नाही तर याच्या मागे आणखीन कोण मास्टर माइंड आहे, नेमकं कुणी हा सगळी प्लॅनिंग केलेली होती, एवढं सगळं इन्व्हॉल्वमेंट आतापर्यंत जर आपण बघितलं तर काही लोकांकडून बंदुकीसाठी पैसे देण्यात आलेले आहेत, तर काही लोकांकडून या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करण्यात आलेली आहे। एवढंच काय तर वकिलांची टीमची देखील पूर्ण तयारी होती। आतापर्यंत यामध्ये 2 वकिलांना देखील अटक करण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर जर आपण बघितलं तर फोन करण्यासाठी देखील खास सिम कार्ड घेण्यात आलेले होते आणि मास्टर माइंड नेमका आता कोण आहे हे पुणे पोलिसांना शोधायचंय। त्यामुळे आतापर्यंत जे 13 आरोपी अटकेत आहेत हा शरद मोहोळ हत्या प्रकरणी, त्यांच्याकडून रोज नवीन माहिती येते। नेमकं काय कारण होतं हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आतापर्यंत तपासात 13 लोक अटक आहेत आणि आता मास्टर माइंड शरद मोहोळच्या हत्याचं कोण होतं याच्यापर्यंत पुणे पोलिसांना पोहोचायचं आहे। बरोबर, त्यामुळे आता मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्याचा प्लान पुणे पोलीस नेमका कसा करतात हे पाहावं लागेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।